नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे साबुदाणा बटाटा वडे करणार आहोत। इथे या वाटीने मी 1 वाटी साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून भिजत ठेवलेला होता। जवळपास 10 ते 12 तासांसाठी म्हणजे एका रात्रीसाठी साबुदाणा भिजत ठेवलेला होता। साबुदाणा चांगला भिजलेला आहे। आता हा साबुदाणा एका ताटामध्ये काढून घेऊया व चांगला मोकळा करून घेऊया। ज्या वाटीने आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने इथे अर्धी वाटी भाजक्या शेंगदाण्याचा ओबडधोबड कूट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेऊया। तसेच यामध्ये एक उकडून घेतलेला मध्यम आकाराचा बटाटा साल काढून घेतलेला आहे, तोही किसून यामध्ये घालून घेऊया। मीठ घालूया। वड्याचा हा बटाट्याचा किसही यामध्ये घालून घेऊया। 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत, ती मिरच्याची पेस्ट यामध्ये घालून घेऊया। आता हे वडे करण्यासाठी एकदम हलक्या हाताने दोन्ही हाताने वडे थापून घ्यायचे आहेत। वडे तळण्यासाठी इथे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे, यामध्ये थोडेसे वडे सोडून घेऊया। कढईमध्ये आपल्याला खूप जास्त गर्दी करायची नाही, मध्यम आचेवरतीच वडे तळून घ्यायचे आहेत। 1 मिनिट गेल्यानंतरच वडे उलटवून घेऊया। हे वडे तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी पटापट वडे तळले जातात। वडे उलटपालट केल्यानंतर दोन्ही बाजूने त्यांना हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया।